आपण याचे विनोद यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये आहे आणि काय गोलंदाजी राहिलाय चंद्रपाड्याच्या नगरीमध्ये जुचंद्र नगरीमध्ये. ससूनगर आपला कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. येत आहेत चांगल्या लुक मध्ये आज पायगाव संघ पाहायला मिळतोय. नेहमी आपण जर पाहिलं तर ब्लू जर्सी फेवरेट कलर त्यांचा, परंतु आता नवीन लुक मध्ये हा संघ पाहायला मिळतोय. आमची टी शर्ट आणि पायगावची टी शर्ट थोडी सिमिलर वाटते. विनोद आला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच दिला जाईल पराग पाटील. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. पराग यांच्या शुभ हस्ते दिला जाईल हा मॅन ऑफ द मॅच. विनोद एक लेजेंडरी खेळाडू आहेत आणि कन्सिस्टन्सी त्यांची नेहमीच राहिले. एकदा जोरदार टाळ्या विनोद करता. 2 विकेट घेतल्यात, 2च धावा दिल्यात. आपण ठरलात या मॅचचे हिरो. ऑल द बेस्ट पुढील वाटचालीसाठी. पांजो टीम आपला देखील एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या. येतोय धावत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुमार भोईर आणि एका साइडला आतिश भोईर. सचिन पाटील आणि विकास भोईर यांनी शुभेच्छा दिल्यात पांजू टीम करता. मॅचचा आनंद ते घेत आहेत. खास आतिश भोईर करता विकास भोईर यांनी शुभेच्छा दिल्यात, गोड गोड शुभेच्छा. आणि सचिन पाटील मॅचचा आनंद घेतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांनी उल्लेख केला की अप्रतिम स्पर्धा आणि चांगलं लाईव्ह कव्हरेज. आवाज ऐका भावेशजी वणगा यांचा. थँक्यू अक्षयजी साटम यांचा आवाज तुम्ही ऐकतात. विभाग शोनगा समालोचक जुचंद्र सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय श्रद्धांजली चषकामध्ये. दरम्यान सामना चालू होतोय. एका बाजूला पांजू स्पोर्ट पांजू आणि दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव. हो, या मध्ये स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जात आहे.
अगदी व्ही शेप मध्ये चेंडूला खेळल्या जात आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. याच्यानंतरचा नेक्स्ट मॅच बिग फाईट तुमच्या समोर भेटीसाठी येते मित्रांनो. एका बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तर म्हणजे मालोडी संघ बघायला मिळेल. दोन्ही संघाचे संगणक या 5 षटकानंतर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कुमार आणि अतिश अशी जोडी बघायला मिळते. यावेळी बघा बघितलं आणि चेंडूला मात्र सोडून दिलं. बाकीचं काम पंचांनी मात्र केलं. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 या धावसंख्या पुढे सरकेल, जाऊल पचल ती म्हणजे बिनबाद 3 अशी सुरुवात बघायला मिळते पांजू संघाची. ओ या मात्र कार्पेटच्या साईने डीप मध्ये खेळले जात आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू मात्र येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 1 धाव चेक केली जात आहे. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकती, जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावर. अगदी प्रोफेशनल पद्धतीने कुमाराने मात्र चेंडूला चेक केलं. आता मात्र स्ट्रायकरकडे फलंदाज आतिश येतोय. आतिश एक अष्टपैलू असा खेळाडू या पांजू स्पोर्ट पांजू संघाचा बघायला मिळतोय. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तेजस कोणत्याची मार्कवर यावेळी मात्र चेंडूला हुकच्या पद्धतीने मात्र चेंडूला दाडलंय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषा पार येतोय अतिशच्या बॅट मधनं पहिला षटकार. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव जाऊन पोहोचते ते म्हणजे बिनबाद 10 या आकड्यावर. डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचली जात नाही. 10 या आकड्यावर हवा देखील वाली जाते फलंदाजासाठी फलंदाजासाठी. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाजाने आणि अचूक टप्प्यावर गुडलँड स्पॉटवर चेंडू हा पडला होता आणि जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. चेतन चांग यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करिअर सरचे स्वागत. ओ या मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 1 धाव मिळाली जाते. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 11ची सुरुवात. 1 षटकाच्या समाप्तीनंतर डीजेला संधी देऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कमॉन डीजे. शुभम 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 भोला शंकरा भोला शंकरा आवडतीला गेला तू आवडतीला गेला तू गेला पहिल्या षटकाचं बघायचं झालं तर मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. बिनबाद अशी सुरुवात बघायला मिळते पांजू स्पोर्ट पांजू संघाची. कुमार आतापर्यंत 3 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आतिश ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि तो मात्र 7 या धावसंख्येवर खेळतोय. चंदन येतोय, चंदन येतोय नंबर 2 चा गोलंदाज. ओ यावेळेस मात्र पहिला चेंडू लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू बघायला मिळतोय आणि यष्टीरक्षक आमच्यापर्यंत निर्णय देतात की अवंतरच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 12 या आकड्यावर. 5 षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते या मॅच मध्ये. यावेळेस मात्र जफा चेंडू आला ताफा मात्र फेकून दिलाय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर सीमा रेषा करिता षटकार.
काय अप्रतिम फटका खेळलाय फलंदाज आतिशच्या बॅट मधनं येतोय षटकार. गोलंदाज चंदन. ओ यावेळी मात्र अगदी ब्लॉकल मध्ये चेंडू हाताळला होता. क्षेत्ररक्षक फॉरवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आला होता. चेंडूला मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू मात्र त्यांना गुंगारा देत सीमा पार पाहतोय. चौकार. चार धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झपाट्याने वाढली आहे, ती म्हणजे 22 या आकड्यावर. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि पकडतो झेल. समाप्त होतोय आतिश भोईर खेळ. पहिला विकेट जाते पांजू संघाचा. मात्र 1 डाऊन मध्ये आला जातोय. फलंदाज मिस्टर सचिन येतोय. एक बंधू बाद झाल्यानंतर मात्र दुसरा बंधू मैदानाच्या आत दाखल होतोय. मिस्टर सचिन. सचिन याच्या विषयी म्हणायचं झालं तर मात्र कोण विसरेल, ती म्हणजे पहिल्या फाईट वरची जी पारी त्याची 50 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या. ती स्पर्धा होती टिवरीची. ती स्पर्धा आठवून खेळावी लागेल. सचिन याला 50 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. हाफ सेंचुरी या खेळाडूने केली होती त्या मैदानावर, पहिल्या फाईटच्या त्या मैदानावर. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे का तर नाही. चेंडू मात्र दन 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 करत निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय सचिनच्या बॅट मधनं. चौकार. सव्वीस धाव संख्या या 4 ने मिळत आहेत. ओ या मात्र अपील केली आहे. इथे मात्र चेंडू बघा, काय चेंडू हाताळला होता. अप्रतिम चेंडू लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव एड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 27 या आकड्यावर. अगदी चकित करणारा चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज चंदन याचा शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील, P2 च्या षटकातील, पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने चंदन. ओ याला मात्र इनसाइड आउटचा फटका केला जातोय. डीप मध्ये जातोय चेंडू, नाही थांबणार. 1 बाउन्सने निघून जाईल चेंडू. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर शिवाजी भुरे यांचं आगमन झालंय. आपण त्यांचं करूया सहर्षाचं स्वागत. श्रद्धांजली चषकामध्ये 2025 आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असेल. तिसऱ्या षटकाखाली आमंत्रण दिलं जात आहे. गोलंदाज तेजस येतोय. पहिल्या 2 षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र जास्तीत जास्त धावा कुठल्या गेल्यात
धावसंख्या 31 वर पोहोचली बरे जाते. 31 लॉस ऑफ 1 विकेट. पांजू स्पोर्ट पांजू प्रथम फलंदाजी करत असताना चांगली भागीदारी करावी लागेल. आता मात्र सचिन आणि फलंदाज कुमार यांच्यावर जिम्मेदारी आता असेल, कारण विस्फोटक फलंदाज आतिश तो मैदानाच्या बाहेर गेलाय. त्याने 6 चेंडू मध्ये 70 धावा कुठलेत. या मात्र अगदी स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळल्या जातोय. चेंडू निघून जातोय. अगदी समालोचन कक्षीला सलामी दिलेला षटकार बघायला मिळतोय. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 37 धावा. यावेळेस बघा काही चेंजअप पेस करण्याचा प्रयत्न झाला होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज चंदन मार्फत. आता मात्र अगदी थोडाफार दिशा भरकटला या गोलंदाजी करत असताना गोलंदाज चंदन. तेजस तर धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 धावा. यावेळेस बघा चांगला चेंडू समाप्ती होते. वाईड यॉर्कर बघायला मिळतोय. जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. तेजस याचा जितू गवळी दिसत नाहीयेत. त्याच्यानंतर दीपक मडवी दिसत नाहीत या संघामध्ये. यामध्ये लाफ करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, नाही करणार चुकी. लागतोय धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होतोय मिस्टर सचिन भोईर. सचिन याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय मिस्टर पियुष येतोय खेळण्यासाठी. 4थ्या क्रमांकावर त्याला मात्र आमंत्रण दिले जातंय. पियुष देखील एक आक्रमक खेळाडू आहे या पांजू स्पोर्ट पांजू संघाचा. त्याने देखील अनेक सामने या पांजू स्पोर्ट पांजूला जिंकवलेले आहेत. मात्र त्यांच्यावर आता जिम्मेदारी असेल फलंदाजी करत असताना. आतापर्यंत भागीदारी जी आहे ती मात्र मोठी भागीदारी बिल्डअप करता आली नाहीये. छोट्या भागीदाऱ्या आतापर्यंत बघायला मिळाल्यात. यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी स्लॉर 1 चेंडू हाताळला होता गोलंदाज तेजस मार्फत. जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. तेजस त्याने या 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत आणि 1 गडी त्याने आतापर्यंत बाद केलाय या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. स्लॉर 1 चेंडू त्याला मात्र लगेच ओळखलं होतं फलंदाजाने आणि त्याला मात्र फेकून दिले सीमा रेषा पार. येतोय पियुषच्या बॅट मधनं षटकार. भांगत दूरे आले नाचे तन पे बसम रमाए भक्ति कुंडी सोटे आले आए भोले के बाराती सारे भांगत दूरे आले नाचे तन पे बसम रमाए भक्ति कुंडी सोटे आले आए भोले के बाराती बाबा भोले के आए भोले के बाराती बाबा भोले के. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 44च्या आकड्यावर. पियुष या षटकाने मात्र 6 धावांवर खेळतोय आतापर्यंत. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. शतक येतोय. चेंडूला उचलतोय दूरवरून. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ओर्थच्या स्वरूपात धावा येतील का तर नाही. बॅकअप साठी क्षेत्राच्या बघू शकताय तुम्ही. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोचली ती म्हणजे 46च्या आकड्यावर. 3 षटकं समापली आहेत. अजूनही 2 षटकाचा सामना बाकी आहे. या 2 षटकामध्ये किती धावा जमवले होते, काय होईल, काय घडेल, तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि
थँक्यू डीजे. धावसंख्या आहे ती म्हणजे 46 धावा. गडी बाद झाली ते म्हणजे 2. चौथ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जातंय. थोडासा विचार विनिमय केला जातोय आणि त्याच्यानंतर गोलंदाजाला आमंत्रण दिले. मिस्टर प्रवीण याला गोलंदाजीसाठी मात्र प्राचार्य करण्यात आलाय. तर अजिंक्य स्पोर्ट संघाचा संघनायक तसेच सोनिका माता मालवडी संघाचा संघनायक बी प्रवीण. पहिला चेंडू. ओ याला मात्र आखू टप्प्याचा चेंडू बघायला मिळतोय आणि कॉट बॅन एंड च्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. एक अष्टपैलू फलंदाज बाद होतोय कारण स्ट्राईक जी आहे ती मिळत नव्हती या फलंदाजाला. मात्र स्ट्राईक मिळाल्यानंतर मात्र बॅटची एज घेतले आणि यष्टीरक्षक याच्यामध्ये आतामध्ये तो चेंडू पकडला जातोय. गडी बाद होतोय मिस्टर कुमार ज्याने 5 चेंडूचा सामना केलाय आणि तो 7 या धावसंख्येवर बाद होतोय. भोला शंकरा, भोला शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाचा पानाची. नवीन फलंदाज कुणाल येतो खेळण्यासाठी. करण येतोय खेळण्यासाठी. करण याच्या माहितीसाठी आतापर्यंत धावा आहेत ते म्हणजे 46 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू चकित करणारा चेंडू बघायला मिळतोय प्रवीण याचा. जातोय चेंडू निर्धाव स्वरूपात. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. प्रवीण पुन्हा एकदा राईटम राऊंड द विकेटने तिसरा चेंडू घेऊन जाईल. ओ यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र बॅटची हलकीशी एज घेतली होती. यष्टीरक्षक बीट होतोय आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतोय झेल हा सुटला गेलाय. करण याचा जीवनदान जेणेकरून मिळाली जातंय फलंदाज करण याला. तर 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. करण पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू बघायला मिळतोय. थोडाफार चाचपडत खेळतोय फलंदाज करण. अगदी बिंदास्त मनमुराद फलंदाजी करायला पाहिजे. अगदी तुमच्या बॅट मध्ये मोठे पटके येत नसतील तर नक्कीच स्ट्राईक जी आहे ती मात्र रोटेट करायला पाहिजे. 4 डॉट बघायला मिळत आहेत. 1 विकेट झाली आले या षटकामध्ये. यावेळेस मात्र चेंडूला मात्र भिरकावलंय. वाडिश मिडानच्या वरून सीमा रेषा पार येतोय षटकार. चौथ्या षटकातील धावसंख्या ती म्हणजे 52 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे. शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला उचलतोय आणि फेकतोय. तोपर्यंत 2 धावा. करण आणि फलंदाज पियुषच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे 54 या आकड्यावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक कोण घेऊन येईल पायगाव संघाकडनं. स्लॉगवरचं षटक कोणावर सोपवलं जाईल तोपर्यंत एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या डीजेला संधी देऊया.
आता मात्र पाचवं षटक आणि निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर प्रज्वल येतोय गोलंदाजीसाठी. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. स्लॉगचं षटक त्यांच्याकडे आहे. पहिला चेंडू अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळलं होतं. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र पकडलाय आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक करत नाही आणि लागतोय धक्का क्रमांक 4 गडी बाद. राम भजो जी राम भजो जी राम भजो जी राम भजो जी शिव का वंदन किया करो अजी शिव का वंदन किया करो जी. थोड़ा मारते टीचर का मेरा अंध का थँक्यू डीसी. पहिल्या चेंडूवर गोलंदाजीने मात्र यश प्राप्त केले. ओ याबद्दल जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटची एज अजून लागतोय धक्का क्रमांक 5. आता मात्र गोल साधली जाईल का गोलंदाजामार्फत. तर 3 हॅट्रिक आले होते आणि आज 4था हॅट्रिक चेंडू टाकण्यासाठी फज्ज बघायला मिळतोय. सकाळपासून 4थी हॅट्रिक आली होती मात्र 4थी देखील हॅट्रिक इथे चुकली गेली आहे. 1 धाव मिळाली गेली. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली आहे 55 या आकड्यावर. तीन चेंडू टाकून झाल्यात. काय स्लॉगर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली जाते प्रज्वल मार्फत. चौथा चेंडू यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आलाय अगदी चेंडूला सीमेच्या जवळ मात्र चेंडूला अडवलं गेलंय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र चेंडूला मात्र ढकललंय आतमध्ये. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 57 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. प्रज्वल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो यानंतर पुन्हा एकदा ब्लॉक कॉल मध्ये चेंडू अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजाने. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला कलेक्ट करतोय. तोपर्यंत 2 धावा 59 धावा. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. अगदी इम्प्रोवाइज गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा भेदक मारा आतापर्यंत गोलंदाजी केली जाते. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत 5 चेंडू मध्ये आणि 2 गडी बाद केलेत प्रज्वल मार्फत. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. स्लॉग वर कशा प्रकारे असायला हवं तर याच प्रकारे असायला हवं. आणि अशी लाईन अँड लेंथ असली तर नक्कीच क्षेत्ररक्षकाला देखील मजा येते क्षेत्ररक्षण करण्यासाठी. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि चांगला प्रयत्न केला होता क्षेत्रच्या स्वतः गोलंदाजाने. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे
ती म्हणजे 61 या आकड्यावर आणि 62 धावांचं टार्गेट असेल. चला अजिंक्य सोनिका माता मालोडी बी संघाचा कर्णधार तसेच अजिंक्य जुचंद्र संघाचा संगणक प्लीज या नाणेफेक करण्यासाठी. सोनिका माता मालोडी बी संघाचा कर्णधार आलेला आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ संगणक पाठवून द्या. मॅच समरी आपण बघू शकतोय कशा प्रकारे फलंदाजी झाली होती. आतिशाला त्याने 6 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्यात. त्याच्यानंतर करण मधल्या फळीमध्ये आला, त्याने 8 चेंडूचा सामना करत 14 धावांवर तो नाबाद राहिला. त्याच्यानंतर सचिन याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या संघाला, मात्र 5 चेंडू त्याने सामना केला आणि 10 धावांवर तो गडी बाद झालाय. त्याच्यानंतर पियुष आला होता, त्याने 4 चेंडूचा सामना करत 8 धावा त्याने बनवल्यात. त्याच्यानंतर गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर मात्र प्रज्वल ज्याने 1 षटक हाताळलं, 2 गडी त्याने बाद केले आणि 7 धावा दिल्या. त्याच्यानंतर प्रवीण आला, त्याने 1 षटक हाताळलं, 1 गडी बाद केलाय आणि 8 धावा त्याने मोजल्या. त्याच्यानंतर चंदन याने 1 षटक हाताळलं, त्याने 1 गडी बाद केला आणि 19 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर तेजस 2 ओव्हर त्याने हाताळल्यात आणि त्यांनी 1 गडी बाद केलाय आणि 26 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या, म्हणजे 2 षटकामध्ये. तर चला 2 संगणक, एका बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला सोनिका माता मालोडी बी या दरम्यान नाणेफेक केली जाईल. शिवाजी भुरे या साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण आवाज ऐकूया मिस्टर अक्षय साटम यांचा. पार्वती बोली शंकर से सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी, वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, हो शंकरनाथ जी, महादेवा शंभु, महादेवा तेरा डमरू डम 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 बजतो जाए रे हो. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आपण पाहतात ऐकत आहात दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आयोजित भव्य दिव्य श्रद्धांजली चषक 2025 हा टेनिस क्रिकेटचा थरार. पांजू स्पोर्ट पांजू बॅटिंग करत असताना प्रथम फलंदाजी 62 धावेचं आव्हान सामोरं ठेवले. नीरज किनी चांगली स्कोरिंग करतायत, भरपूर मेहनत आहे त्यांची या स्पर्धेकरता, म्हणून नीरज किनीचं खूप खूप आभारी आहोत. आणि यानंतरचा जो मॅच असेल ना तो 4 ओव्हरचा असेल, ही अधिकृत माहिती आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अंकुश भोईर मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. प्रेमाने जाकोल त्यांना म्हटलं जाते. त्यानंतर विकास भोईर जोडले गेलेत, वेलकम विकास भोईर. टॉसला या प्लीज दोन्ही टीम. अजिंक्यचा आलाय, चेतन चांग इथेच होते आता. सोनिका माता मालोडी बीचा आलाय कॅप्टन. सचिन पाटील उमेळमान या ठिकाणाहून मॅचचा आनंद घेतात, सध्या इथे जॉईन झालेत, ते देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वृत्तिक आलाय टॉसला आणि नेहमीच एक बाईक घेऊनच ते टॉसला येतात नेहमी, आपण पाहिले. जास्त टाइमपास नको म्हणून 4 ओव्हरचा मॅच असेल. दोन्ही टीमला शुभेच्छा. शिवाजी भुरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 4 ओव्हर मॅच, हेड अँड टेल असा टॉस बनवलाय या स्पर्धेकरता. कॅमेरामॅननी फोकस देखील केलाय, ओके आहेत.
टॉस झालाय आणि यस अजिंक्य संघाने टॉस जिंकलाय. बघा या खुणा दाखवणं फार गरजेचं असतंय आणि लगेच गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. कुणाल मडके असतं तर सांगितलं असतं की दादाला विचारून सांगतो. तर ऋतिकने डायरेक्ट इशारा केलाय की फिल्डिंगचा निर्णय. जाऊया मॅचच्या दिशेने. आतिश भोईर पांजू एक्सप्रेस सज्ज होते बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता आणि पहिल्या बॉल वरती विकेट जाण्याची दाट शक्यता. दर्शनने टिपलाय हा झेल पहिल्या बॉल वरती. नितीनला परतावा लागेल बॅक टू द पव्हिलियन. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. क्या बात आहे. आज जर पाहिलं ना तर वेगवेगळं गाणं आणि महादेवांचंच गाणं एकही कोणतंही सॉन्ग आगळं वेगळं लावलं जात नाही. डीजेचं कौतुक करेन खास करून आमच्या ऑपरेटरचं. अप्रतिम गाणी लावतोय आणि आज वाटलं खरोखर वाटते इथे की महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आतिश भोईरचा दुसरा बॉल. प्रवीण करता ड्राईव्ह केलाय मिडॉनला. पुन्हा एकदा दर्शन होता. जर चेंडू हातात असताना आतिशच्या तरी सुद्धा रनआउटची दाट शक्यता होती. चांगली फिल्डिंग डीएसबी. मला वाटते मस्ते साहेबांचं आगमन झालंय. कॅमेरामॅन त्यांच्यावरती देखील फोकस करेल. पोलीस दलात कार्यरत आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतोय शुभागमन होते. आदरणीय सन्माननीय मस्ते साहेब नायगाव पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मस्ते साहेब आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी आहेत. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. पिचिंग पाहिलं कुठे चेंडू हिटिंग होतोय. मला वाटते कदाचित उद्याला आयोजकांची चर्चा चालू आहे की प्रेक्षणीय मॅच एखादा व्हावा. 3 बॉल आणि आतापर्यंत 3 बॉल मध्ये एकच धाव. नवल आणि अंकुश यांची जोडी जमले आज. अंकुश भोईरनी पारितोषिक लावलंय. विकेटची हॅट्रिक घ्या 500 रुपये घेऊन जा. समोर खेळलाय चांगला फटका आहे. गॅप शोधलाय. कुमार येईल. कुमारनी चांगला या ठिकाणी एफर्ट दाखवलाय. बघा बॉल वरती गेले नाही. शरीर झोकून दिलं हे महत्वाचं होतं आणि इथे बॉल अडवलाय. या 2च धावा. 2 या धावसंख्येने धावपळक पुढे येईल. 3-4 बॉल. पुढचा बॉल प्रवीण आणि तेजस्वी जोडी. यस इम्पॅक्ट पाहिला. पिचिंग पाहिला आणि समोरच सापडलाय. इम्पॅक्ट इन लाईन. फ्लम एलबीडब्ल्यू. विकेट डाऊन. एका चेंडू कारुण्य सिंधू भाव दुःख. शेवटचा बॉल आहे.
काय गोलंदाजी राहिले आतिश भोईर, जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट 3 रन पहिल्या ओव्हर मध्ये. 1 2 3 असं दिसलंय. खुश झाले असतील विकास भोईर, सचिन पाटील जे फार दुरून त्यांच्या करता आले होते. काय गोलंदाजी राहिले अप्रतिम. कॅमेरामॅनला विनंती केली की आपण फोकस करायचं स्टेज वरती. मस्ते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, नायगाव पोलीस दलात कार्यरत आहेत आणि नेहमीच आपल्या मदतीला धावून येणारं हे व्यक्तिमत्व. सर्वांशी चांगलं फ्रेंडशिप, चांगलं बॉन्डिंग त्यांचं नेहमीच आहे. म्हणून मस्ते साहेबांचं यथोचित आपण विशेष सन्मान करतोय. माईची उब देणारी शाळ, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि मस्ते साहेब पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा संदेश देणारा बुके देऊन तुम्हाला सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या मस्ते साहेबांकरता. थँक्यू मस्ते साहेब, आपला आम्ही आभारी आहोत. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात. आणि आकर्षित सन्मान चिन्ह आहे बघा या स्पर्धेमध्ये. अप्रतिम लुक येतोय त्या सन्मान चिन्हाला. हेवा वाटावा अशा ट्रॉफीज प्रवीणदादा पाटील यांच्या माध्यमातून आल्यात. सुंदर या ट्रॉफीज गोल्डन आणि सिल्वर कोटेड, अप्रतिम. एका साईडला महाराजांची प्रतिमा आपण बघतोय आणि दोन्ही साईडला जर विचार केला ट्रॉफ्या ठेवल्यात, जणू काही सैनिकच आहेत की काय बाजूला, ते दृश्य पाहायला मिळते. चांगला बॉल, स्विचिटचा फटका खेळायचा होता. रवींद्र बॉलिंग बार्क वरती आलाय. छोटा पॅक बडा धमाका, भरपूर मेहनत त्याची राहिली, प्रॅक्टिस भरपूर केलंय आणि नक्कीच रवींद्रला भरपूर संधी दिले. त्या संधीचं सोनं त्याने केलंय. नेहमीच चांगली गोलंदाजी राहिलंय. चांगला फटका, जवळ जवळ स्वतःला ब्लॉकच केलं होतं आणि त्यानंतर स्वीप ड्राईव्ह केलाय. एक वेगळा फटका क्रिएट केला होता बॅटरने. थोडा तरी हुकला असताना तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. धावफलक 4, 2 विकेट गेलेत. आतिश भोईरने जबरदस्त गोलंदाजी केली. तीच लय रवींद्र मध्ये दिसते. स्ट्राईकला बॅटर चंदन आहे. चंदनची बॅट लागली तर मोठी फळी आहे. धावांचा पाऊस पाडणारा खेळाडू आहे चंदन आणि आता मात्र चंदनला चांगली बॅटिंग करावीच लागेल. जितू गवळी, दीपक मडवी नसल्यावरती चंदन आणि नितीन, तेजस यांच्यावरती जास्त भरोसा आहे. चांगला फटका आहे, कव्हरला आहे सचिन भोईर. चांगली फिल्डिंग तो करतोय. डीपला चेंडू निघून जातोय. थोडस स्ट्रगल राहिलंय सचिनचं फिल्डिंग करताना आणि पाहता पाहता आता धावा कंप्लीट केल्या. टोटल 3 धावा. 3 धावसंख्येने धावफलक वेगाने येते 7च्या घरामध्ये. 4 बॉल 7. जिंकायला जर विचार केला तर 62 धावेचं आव्हान. 7 धावा झाल्यात आतापर्यंत. 20 बॉल 55ची गरज. चांगला फटका, चांगला फटका, गॅप शोधला आणि चेंडू सरळ निघून जातोय. नॉन स्टॉप चौकार. वैराग्य योगी शिव शूलपाणि सदा समाधी निज बोधवाणी उमानिवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. थँक्यू. काय फटका केला. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट, 11 धावा 5 बॉल. पुन्हा एकदा एक वेगळा फटका खेळायचा होता. ऑफ स्टंप मिस करणारा बॉल होता. इम्पॅक्ट पाहिलं आणि तेच दर्शविलंय की लेग बाईटची 1 धाव. ओव्हर झाल्या 2 धावफलकावरती धावा आहेत 12. कंपॅरिझनचा विचार केला ना 2 ओव्हरमध्ये तर नक्कीच कुठेतरी पांजू संघ वर्चस्व दाखवतोय. शेवटच्या बॉलवरती देखील लेग बाईटची 1 धाव. 2 ओव्हरमध्ये आल्यात 12 धावा. आतिश भोईरनी जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि इथेच ऑन स्क्रीन बघा किती पुढे होता पांजू संघ. 31 धावा, 1च विकेट गेला
आणि इथे 12 वरती 2 म्हणजे कंपॅरिझन मध्ये पहिल्या इनिंग मध्ये देखील तो साजा आहे ना तो पांजू संघाच्याच बाजूने होता आणि गोलंदाजी करताना देखील पांजू संघ सध्या वर्चस्व आहे. परंतु येणारे 18 बॉल आणि येणारे 18 बॉल मध्ये 50 ची गरज अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला जाते. सूरजचं कौतुक करेन डिका स्पोर्टच्या द्वारे सर्व डिजिटल अपडेट प्लस स्कोरिंग अवघड असतं परंतु त्यांच्यासाठी ते नक्कीच हात बसल्यात म्हणून इझी आहे असंच म्हणावं लागेल. मेहनत आहे त्यांची भरपूर. डिका स्पोर्ट एका दिवसामध्ये मी पाहिले 5-5 सेटअप 7-7 सेटअप चालू असतात. कुठेही स्पर्धा असू द्या संपूर्ण ठाणा भिवंडी पालघर सध्या डिका स्पोर्टचं चर्चा चालू आहे. ती क्लिअरिटी आणि त्या प्रकारचा कॅमेरा वर्क अपडेट स्कोरिंग सर्व आहे. ऑल इज वेल पॅकेज डिका स्पोर्ट म्हणून सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि या स्पर्धेचा सर्व अपडेट पहिला तुमच्या स्क्रीनवरती येईल. बॉलिंग मार्कवरती आलाय पुन्हा एकदा पांजू एक्सप्रेस. आतिश भोईर आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. वेगवान चेंडू होता थोडासा रीड केलाय बघा. स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला नाही. बॅटर कुठे खेळतोय बॉल कुठे टाकायचा नाही आतिशला माहिती आहे. नुकताच दीपेश डिंडेकर यांची जी स्पर्धा झाली नायगाव कोलीवाडा चषक तिथे मात्र पहिल्या 2 मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर. त्यानंतर तो दिसला नव्हता त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यावेळी काय घडतंय काय एज लागले का पायावरती बॉल आहे आणि तेच पाहिलं ना तर नेमकं लेग बाईटची एकदा विकेट मिसिंग बॉल पाहिला गेला. आतिशला देखील ठाऊक होतं विकेटवरती बॉल लागत नव्हता. हाईटचा देखील फॅक्टर होता आणि स्टंपला मिस करणारा बॉल. लेग बाईटची 1 धाव आतापर्यंत 13 धावा 2 विकेट. दोन्ही विकेट आतिशच्या नावावर आहे. या ओव्हरमध्ये लेग बाईटची 1 धाव येते परंतु आतिशच्या खात्यामध्ये ती धाव ऍड होत नाही. चांगली गोलंदाजी तो करतोय. पुढचा बॉल आता मात्र समोर खराब बॉल होता आणि पाहिलं खराब बॉलची वाट लावली इन टू द गॅप मधून लॉंग लेग पट्ट्या बाहेर येईल चौकार. गजर केला जातोय. एकदा मोठा फटका खेळायचा होता. रनआउटची संधी परंतु नाही. आरामात 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 हे पाहत असतो आपण आजकाल जास्त इंजुरीने खेळाडू त्रस्त होत आहेत. लगेच आतिश भोईर पुढे येत आहेत आणि बाकीच्यांनी साईडला राहायचंय. आमचे फिटनेसमॅन जे असतील ना डॉक्टर त्यांनी देखील जा ग्राउंडच्या आतमध्ये. डॉक्टर सूरज आपण जायचंय. थोडा क्रॅम्प आलाय मला वाटतंय.
चंदन ओके आहेत ना? बघा इंजुरी जर जास्त असेल ना तर आपण रिटायर होऊ शकता. टीमला तुमची गरज तर आहे, परंतु एकच मॅच नाही तर सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण नीट आणि फिट राहावेत हीच प्रार्थना आहेत. 4 बॉल 18. दांडी गोल आतिश भोईरने नेमच साधलाय सरळ मिडल स्टंप वरती. प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न देखील असतं की एखादा मॅच मध्ये मिडल स्टंप उडवावा. परफेक्ट यॉर्कर, विकेट डाऊन. येणारे बॉल आहेत 13 बॉल 44 ची गरज. मॅच फार लांब गेलाय. यापुढे 4 ओव्हरचा आहे. नोंद आपण घ्यायचे. अजिंक्य संघ टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंगचा निर्णय त्या संघाने घेतलाय. अजिंक्य संघ एक मॅच जिंकला, एक मॅच मध्ये बाय पडली होती. 2 टीम आपण आज काढणार आहोत. स्टेप आउट केलाय, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि आता पाहिलं तर मिड विकेटला फिल्डर आहे. एकच धाव. ओव्हर झाले 3 ओव्हर मध्ये 19 धावा. येणारे 12 बॉल मध्ये 43 ची गरज. जर पाहिलं ना तर 3 ओव्हर विकेट गेल्यात 3. स्कोर आहे 19. सेकंड इनिंग आपण बघतोय. 6चा सध्या रन रेट चालू आहे. रिक्वायर रन रेट 21.50 चा वाढलाय. या गोष्टी ऑन स्क्रीन तुम्हाला दाखवल्या जातात डिका स्पोर्टच्या माध्यमातून. 12 बॉल मध्ये आता पाहिजे आहेत ना 43 धावा. ग्राफ बघू शकता. सुरुवातीपासून पांजूचा जो ग्राफ आहे ना तो वरती राहिलाय. 11 तिथे. नंतर जर पाहिलं तर इथे 3 विकेट, 3 रन 2 विकेट होता. 20 दुसऱ्या ओव्हर मध्ये तिथे 9 होत्या. तिसऱ्या ओव्हरला 15-1, 7-1, 8-1 आणि 7-2. आता एक कंपॅरिझन बाकी आहे ते म्हणजे असं पाहूया. सर्व अपडेट तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवले जात आहेत. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक नंबर 4 जय आलाय. पांजू संघाने नक्कीच छोटे छोटे जे गोलंदाज आहे ना नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेत संधी दिल्यात. प्रॅक्टिसला जे येतो त्यांना नेहमीच प्रमोट केलं जातंय आणि असेच खेळाडू घडावेत. कारण की एक खेळाडू जर आता घडवला तर पुढील 2-3 वर्षामध्ये तो तयार होतो. काही खेळाडू रिटायरमेंट जेव्हा घेता येत ना त्यावेळी त्यांचा उपयोग केला जातो टीम मध्ये. मग तो एक मन सेट करावा लागतो. आणि जयला संधी दिले, रवींद्रला संधी दिले आणि गिरीश. या 3 खेळाडू जर पाहिलं तर मला वाटते 25 वर्षाच्या आत वय आहे त्यांचं. जबरदस्त त्यांना रेडी केले पांजू टीमने. पाहिला हा बॉल तर हा चेंडू निर्धाव. जय देखील आता चांगली गोलंदाजी करतोय. आतिश भोईरने आपल्या दोन्ही स्पेल मध्ये 3 विकेट घेतलेत. 9 धावा देऊन 2 ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केली. बॅटिंगला देखील सुरुवातीला आला त्यावेळी षटकारांची आतिषबाजी केली. 17 धावा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला आणि त्या ठिकाणी पियुष भोईर आहे. जबरदस्त कॅच. आणखीन एक विकेट जातोय. स्वयंभू पायगाव संघ थोडा बॅकफुटलाच जाणवतो या मॅच मध्ये.
पुन्हा एकदा विकेट जाण्याची दाट शक्यता. सचिन भोईर डाऊन दी बॉल. आणि आता जय आलाय हॅट्रिक वरती. आज बरेच खेळाडू हॅट्रिक वरती आले. 5वा खेळाडू हॅट्रिक वरती आले. काय 5वी हॅट्रिक साधली जाईल का? पहिली असेल पण तू 5व्यांदा गोलंदाज येतोय हॅट्रिक वरती या स्पर्धेत. विकेट डाऊन. विशाल संच भूमिकेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. चांगले अंपायर होऊ शकतात फ्युचर मध्ये आणि नक्कीच होतील. आणि नीरज किनी यांनी स्कोरिंग वरती फोकस केल्यानंतर बेस्ट स्कोरर म्हणून होईल. बघा प्रत्येक अपडेट साफसूत्र स्कोरिंग ते करतायत. विशाल अजून त्यांना ट्रेन करतील. हॅट्रिक बॉल होता परंतु पुन्हा एकदा हॅट्रिक चुकले. होऊ शकली असती. 2 वेळा कॅच सुटला हॅट्रिक वरती. यावेळी देखील चांगला बॉल होता. काय गोलंदाजी होते जयची. 4 बॉल 19 धावा. 5 बॉल डॉट. काय मेडन ओव्हर होईल या स्पर्धेतली पहिली. आणि ते देखील 2 विकेट घेतले जयने. हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो ज्यावेळी या सिच्युएशन मध्ये बॉलिंग तुम्ही करता. शेवटचा बॉल. मेडन ओव्हर होईल का? मेडन ओव्हर होईल का? फटका तर चांगला खेळलाय. चेंडू सरळ निघून जातोय फास्ट. 4 धावेन करता येईल. गुड शॉट. चौकार. चौकांनीची धावपळक पुढे येईल आता खूप उशिराने. 23 धावा पाहिजेत. जवळ जवळ 39 धावा 6 बॉल मध्ये. पियुष भोईर बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल पियुषचा. पहिल्या बॉल वरती पियुषच्या केलाय वार. चेंडू सीमारेषी पार. येतोय षटकार. हा फटका चांगला आहे. टायमिंग नुसार षटकार येतोय. आणि पहिला असा प्रॉमिसिंग स्ट्रोक दिसला या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये खास करून प्रेक्षक होते. कॅच सोडलाय त्यांनी. मला वाटते मीतनी कॅच सोडलाय. आज बॉल 33 ची गरज. सध्या स्ट्राईकला चंदन आहे. 4 बॉल 33 ची गरज. अजिंक्य संघाने रेडी राहायचंय. तुमची फिल्डिंग आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील रेडी राहायचंय पुढचा मॅच. मोठा फटका. तिथे बॉल दिसत नाही कारण की ललित भोईर सरांची रिॲक्शनच पाहिली तर सूर्याची किरण बरोबर डोळ्यावरती येत आहेत. 3 बॉल 31 ची गरज. सचिन पाटील आणि विकास भोईर सध्या रजा घेत आहेत. पुढच्या मॅच मध्ये येतील.
3 बॉल 31 धावा, 5 गडी बाद. या खेळाडूमध्ये देखील ताकद आहे, ते मोठे फटके खेळण्याची. जितेश मुकादम, आणि त्याला स्ट्राईक देखील दिली ना तर कॉन्फिडन्स, ती रील्स साठी तरी एखादा षटकार आला तर ती व्हिडिओ येऊ शकते. कल्पेश भोईर वेलकम. बंटी आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम, हार्दिक स्वागत. वेलकम बाबा, आपलं हार्दिक स्वागत. प्रमोदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 4 धावा येत आहेत. आतापर्यंत विचार केला शेवटचा बॉल 36 धावा आल्यात. 1 बॉल मध्ये 26 पाहिजेत. जितेश नॉट आउट राहील या मॅच मध्ये, आणि चंदन चांगली बॅटिंग करतोय. वाईट बॉल, काय जितेश स्ट्राईक वर येईल का? संधी आहे त्याला, परंतु नो बॉल. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन, आणि तेच पाहिलं 5 अवंतर धावा. आज जर मॅच 1 बॉल 11 असताना तर हा नो बॉल खटकला असता. 9 + 4 टोटल 5, 1-21 ची गरज. फ्रीडचा बॉल असेल शेवटचा. प्रमोदजी म्हात्रे साहेबांकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभले. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. थँक्यू प्रमोदजी म्हात्रे साहेब, आपला आम्ही आभारी आहोत. आणि अशा प्रकारे 1 साइड मॅच झाला. पांजू संघ हा मॅच जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन पांजू स्पोर्ट पांजू टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली आतिश भोईर. ही इज द मॅन ऑफ द मॅच. हे पाहू शकता मॅच समरी. आतिश भोईर 6 बॉल 17, करण 8 बॉल 14, 5 बॉल 10 सचिन, पियुष 4 बॉल 8. गोलंदाजी प्रज्वलने चांगली केली होती. 7 धावा देत 2 विकेट. प्रवीणने 8 धावा देत 1 विकेट. चंदन महागडे षटक 19 धावा. तेजस 26 धावा आल्या पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाज आतिश भोईर 9 धावा देत 2 ओव्हर मध्ये 3 विकेट. जयने 4 धावा देत 2 विकेट. रवींद्रला विकेट नाही, आणि जर पाहिलं तर पियुषला विकेट नाही. पियुषने 18 धावा खर्च केल्या. चंदनने 19 धावा नोट आउट राहिला. इतर खेळाडू तितकी खास कामगिरी करू शकले नाही. 61 वर 5, इथे 41 वर 5, 19 धावाने पराभव झाला. अजिंक्य संघ मागील आठवड्यामध्ये जी स्पर्धा संस्थापक चषक गाजवली तिथून जर पाहिलं ना तर एक वेगळा बॉडी लँग्वेज आपण पाहिला या संघाचा. आणि आतापर्यंत या मालिकेत चांगली कामगिरी. आतिश भोईर आपण यायचं मॅन ऑफ द मॅच. अनिल पाटील, प्रफुल्ल भोईर मास्टरचे खेळाडू आहेत. त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावर